हॅलो आणि नमस्कार मंडळी. मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि या कडकडत्या उन्हामध्ये शरीराला थंड देणारी एकदम साधी सोपी रेसिपी आपण बघत आहोत, ते म्हणजेच कैरीचं पन्ह. आणि हे बनवायला खूप सोपं आहे. कैरीचं पन्ह तुम्ही एकदम बनवू शकता आणि याला स्टोअर करू शकता महिनाभर, आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही सरबत बनवून पिऊ शकता. हे बनवायला खूप सोपं आहे. जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, त्यासाठी मी असे 2 मोठाले आंबे घेतलेले आहेत. आता त्यांना आपण काय करूया, स्वच्छ धुवून घेऊयात. तर अशा प्रकारे आंब्यांना काय करायचं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर हे बाहेरून असे दिसतात, आतून मात्र एकदम मस्त असे आहेत. तर दोन्ही आंबे आपल्याला काय करायचे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि हे बनवायला खूप सोपं आहे. तसंच लहान मुलांच्या एकदम आवडीची ड्रिंक आहे. ते खूप आवडीने पितील, लहान मोठे सगळेच पसंत करतील. तर तुम्हाला एकदा नक्कीच ट्राय करायला हवं. तर आंबे स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत. आता काय करूया, त्यांची साल काढून घेऊयात. तर आंब्याची अशी साल सगळी काढायची आहे. म्हणजे काय होतं, जेव्हा आपण आंब्याची साल काढून याला वापरतो तर कडवटपणा अजिबात येत नाही. तर बघा, आंब्यांची साल काढून झालेली आहे आणि याला आपण आता कट करूयात. तर अशा प्रकारे याला कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला रफली चॉप करून घ्यायचं आहे. मोठे छोटे जसे तुम्ही स्लाइस करू शकता तसे तुम्ही करून घेऊ शकता. आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे रफली. आता त्यानंतर काय करायचं आहे, जेवढे पण आपण हे स्लाइस कट करून घेतलेले आहेत तर यांना आपल्याला काय करायचं आहे, शिजून घ्यायचं आहे. बघा, असे मी एवढे मोठाले पीस असे ठेवलेले आहेत आणि आपले सगळे पीस एकदम कट करून झालेले आहेत. आंबे दोन्ही कट करून झालेले आहेत. तर चला तर मग पुढची प्रोसेस करूयात. तर बघा, आता मी काय केलं आहे, कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आता पाणी घालायचं आहे आणि आंबे घालायचे आहेत. तर मी सुरुवातीला जे आपण कट करून आंबे ठेवले होते ते यामध्ये घालून घेते. तर बघा, कैरी यामध्ये घालून घेतलेली आहे. आता कैरीमध्ये पाणी घालायचं आहे. इतपत पाणी घालायचं आहे की कैरी आपली यामध्ये बुडली पाहिजे आणि याला मस्त उकळून घ्यायचं एक 10 मिनिटं मीडियम फ्लेमवरती. म्हणजे जे आंबे आहेत एकदम सॉफ्ट असे होतात आणि पटकन शिजतात. तर बघा, आंबे असे मस्त शिजलेले आहेत. आता काय करूयात, आपण यांना काढून घेऊयात. तर मी यांना झाऱ्याच्या साहाय्याने काढून घेते, म्हणजे एक्स्ट्रा जे पाणी आहे ते कढईमध्ये राहील. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, यांना सगळ्यांना काढून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये काय होईल, पाणी शिल्लक राहील. आणि हे जे राहिलेलं पाणी आहे हे तुम्ही सरबत करून पिऊ शकता. थंड झाल्यावरती फेकून द्यायचं नाही अजिबात. आता बघा, मी त्यासाठी ना मसाला बनवते. तर मी यासाठी 2 चमचे बडीशोप, 2 चमचे जिरं आणि 3 ते 5 ते 7 काळी मिरी घेतलेली आहे आणि त्याला मस्त असं 2 मिनिटं भाजून घेतलेलं आहे. मसाला आपला तयार झालेला आहे. आता याला वाटून घेऊया. तर याला थंड करायचं आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये वाटून घ्यायचं आहे. तर जेवढं तुम्हाला बारीक वाटता येईल तेवढं बारीक याला वाटून घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे याला काय करायचं आहे, मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे, पावडर बनवून घ्यायची आहे. तर मसालेसुद्धा आपले वाटून झालेले आहेत. हे बघा, अशी मी बारीक वाटून घेतलेली आहे पावडर. आता आपण काय करूयात, आंब्यांचं वाटण करूया. जे आपण कैरी शिजवून ठेवली होती तर ती कैरी सगळी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात. आणि बघा, एकदम मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे. तर याला वाटायला सुद्धा जास्त वेळ लागणार नाही. आपण जी शिजवून ठेवली होती तर एकदम नरम अशी झालेली आहे. तर पाणी वगैरे नाही घालायचं यामध्ये. आता यामध्ये मी घालते थोडासा पुदिना आणि त्यानंतर घालायचं आहे आलं. तर मी इथे 1 ते 1.5 इंच आल्याचा वापर करत आहे. त्याची साल काढून असं स्लाइस करून यामध्ये घालायचं आहे. म्हणजे काय होतं ना, याचा एकदम मस्त असा फ्लेवर येतो. तर याला सगळ्याला आता काय करूयात, आपण वाटून घेऊयात. पाणी न टाकता वाटायचं आहे. पाणी जर टाकलं तर जास्त पातळ होईल. तर बघा, अशा प्रकारे याला वाटून घ्यायचं आहे. तर कैरीचं वाटणसुद्धा झालेलं आहे. बघा, एकदम स्मूथ असं दिसतंय. आणि आता आपण काय करूयात, पुढची प्रोसेस करूयात. तर त्यासाठी बघा, मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी 1 वाटी म्हणजेच पाव किलो साखर, 250 ग्राम साखर इथे घेतलेली आहे. आणि त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि या सगळ्याला मिक्स करायचं आहे. आणि आपल्याला साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. चासणी वगैरे नाही बनवायची, फक्त विरघळून घ्यायची आहे. तर साखर आपली विरघळून झालेली आहे. आता यामध्ये जे आपण कैरी वाटून ठेवली होती ती यामध्ये घालून घ्यायचं आहे. कैरीचं वाटण सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता, एकदम सुंदर असं हे दिसतंय, कारण यामध्ये आपण पुदिनासुद्धा घातला होता. तर पुदिन्याचे बारीक-बारीक जे पीसेस दिसतात बघा, दिसायला किती मस्त दिसतंय. तर असं आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामधल्या ज्या पण गुठल्या असतील ते सगळे आपल्याला मोडून घ्यायचे आहेत.
अशा प्रकारे एकदम स्मूथ असं हे बनवून घ्यायचं आहे बॅटर. तर आता बघा बॅटर आपलं स्मूथ झालेलं आहे. आता यामध्ये घालूयात आपण जे मसाले ठेवले होते वाटून आणि थोडासा मी इथे फूड कलर घालते ग्रीनवाला, हिरवावाला. तर तुम्ही नाही घातला तरी चालेल, पण आंब्याचा कलर हिरवा असतो आणि मग हिरवं घातलं की लहान मुलांना जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि एकदम मस्त कलरफुल असं दिसतं. त्यामुळे थोडंसं मी इथे हिरवा रंग घातलेला आहे. आता सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं एक 2-3 मिनटं शिजवायचं आहे. आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ आणि पुन्हा याला मिक्स करायचं आहे आणि आपल्याला शेवटी यामध्ये घालायचं आहे लिंबाचा रस. तर हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आता बंद करून घ्यायचा आहे. तर बघा सगळं मिक्स करून झालेलं आहे. गॅसचा फ्लेम मी बंद केलेला आहे. या स्टेजवर इथे मी घालते लिंबाचा रस. तर मी इथे 1 लिंबाचा रस वापरलेला आहे. हे बघा अशा प्रकारे. तर आपल्याला काय करायचं आहे, याला मस्त व्यवस्थित लिंबाचा रस घालून मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे एकदम परफेक्टली रेडी झालेलं आहे स्टोअर करण्यासाठी. तर याला काय करायचं आहे, आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि एअरटाईट कंटेनरमध्ये असं बंद करून ठेवायचं आहे. तर हे मी थंड करून घेतलेलं आहे. आता याला काय करते, एका डब्यामध्ये काढून ठेवते, ज्याचं एकदम कच्चं असं झाकण लागेल आणि हे तुम्ही महिनाभर ठेवून अजिबात खराब होत नाही. महिनाभर ठेवून याचा वापर करू शकता. जेव्हा तुम्हाला पियाचं आहे तेव्हा तुम्ही काढून 2 चमचे घालून याला बनवू शकता आणि असं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर बघा याला मी बंद करून ठेवून देणार आणि जेवढं आता मला सरबत बनवायचं तेवढं मी इथे काढून घेणार आहे. तर मी आता सरबत बनवून दाखवते. त्यासाठी बघा मी बाउल घेतलेला आहे आणि ते 2 ते 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता यामध्ये मी घालते आहे 2 चमचे जे आपण कैरीचं पन्हासाठी सरबतासाठी मिक्सचर बनवून ठेवलं होतं ते इथे घातलं आहे. त्यानंतर मी सब्जाचे बीज घातलेले आहे तिथे भिजवलेले आणि लिंबाच्या अशा फोडी घातलेल्या आहेत. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी जवळ-जवळ 2 ते 2.5 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. आता बघा सगळं असं मस्त मिक्स करायचं आहे. कलर बघा किती एकदम सुंदर आलेला आहे. आता शेवटी यामध्ये आईस क्यूब घालायचे आहेत आणि बघा एकदम जबरदस्त गरमीमध्ये हे थंड-थंड शीतपेय आपलं तयार झालेलं आहे आणि शरीराला याने एकदम मस्त थंडावा वाटतो. अजिबात यामध्ये आपण कोणतंही जास्ती तामझाम केलेलं नाही. एकदम सोपी रेसिपी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करा आणि या भयंकर गरमीमध्ये तर एकदा नक्की बनवून बघा. सगळ्यांनाही खूप आवडेल आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. तोपर्यंत बाय.